हां, तो कोणता बरं का नियर साइटनेस और मायोपिया हा अशा पद्धतीचा रोग आहे. काय बरं का, की आपले डोळे जे आहेत ते आपले डोळे जवळचे ऑब्जेक्ट बघू शकतात, परंतु लांबवरती असणारे ऑब्जेक्ट जे आहे ते त्यांना क्लिअरली दिसत नाही. इनडिस्टिंक्ट दिसतात. इनडिस्टिंक्टचा मिनिंग काय होतो? इनडिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे एकदम क्लिअर. 25 पासून इन्फिनिटीपर्यंत आपण डिस्टिंक्टली बघत होतो, राईट? पण मी तुम्हाला काय बोललो बरं का, इनडिस्टिंक्ट मेन्शन करतोय. सांगण्याचं तात्पर्य कळतंय का कोणत्या प्रकारचा रोग आहे हा? जवळची वस्तू तुम्ही एकदम क्लिअरली बघू शकतात, पण लांबचे ना ब्लर दिसायला लागून जातं, राईट का? तर त्याला म्हणतो आपण नियर साइटनेस और मायोपिया. हे असं का घडतं? हे का घडतं? ते याचे दोन रिझन आहेत. ते असं का घडतं? त्याचे दोन रिझन आहेत. मी तुम्हाला इथं सांगून देतो. बघा, घडतं काय? जवळची वस्तू एकदम बढिया दिसते. जवळची वस्तू एकदम बढिया दिसते म्हणजे काय बरं का, की किरणं बरोबर रेटिनावर जाऊन पडत आहेत. परंतु लांबचे जे काही आहेत ना, लांबचे जे आहेत ना, लांबचे इथं येऊनच पडत आहेत. तर इथून जर का पडत असेल तर त्याचा मिनिंग काय होतोय? आपल्याला ती वस्तू ब्लर दिसेल. तो लांबचे जे काही किरणं आहेत ते इथे येऊन मर्ज होत आहेत. याचा अर्थ रेटिनावरती मर्ज होत नाही. त्यामुळे ते आपल्याला ऑब्जेक्ट काय दिसायला भेटते? ब्लर दिसायला भेटते. तो मायोपिया और नियर साइटनेस जी काही असते, तो रोग तुम्हाला काय असतो तो कळाला असणार. पण त्याचे रिझन जाणून घेणं आपल्याला जरुरी आहे. रिझन काय आहे बरं का, कशामुळे होत असतं तो लक्षात घ्या. दोन रिझन आहे त्याची. तो दोन रिझन काय? पहिले रिझन काय बघा, जे काही आपला हा कॉर्निया आहे, कॉर्निया, राईट? तो कॉर्निया असतो एक, आणि दुसरा म्हणजे काय बरं का, ते लेन्स असतो, लेन्स. तो कॉर्निया आणि लेन्स याला झूम करतो मी. बघा कशामुळे, पहिलं रिझन सांगतोय. जो कॉर्निया आहे, हा कॉर्निया आहे आणि हा लेन्स आहे. तो कॉर्निया आणि हा लेन्स यांचा जो काही कर्वेचर आहे, कर्वेचर, तो यांचा कर्वेचर, द कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड कर्वेचर ऑफ द लेन्स. कॉर्नियाचा कर्वेचर आणि याचा कर्वेचर. कर्वेचरचा मिनिंग कळतोय का? तो कर्वेचरचा मिनिंग काय होईल बरं का? तो तुम्हाला जी रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात तुम्ही, कर्वेचर इन्क्रीज होते, तो राईट का? याचा कर्वेचर आणि या भिंगाचा कर्वेचर, याचा पण आणि याचा पण. तर दोघांचा कर्वेचर जो आहे कशाचा? कॉर्नियाचा आणि लेन्सचा, या दोघांचा कर्वेचरचा जे काय आहे तो कर्वेचर वाढतोय. आता कर्वेचर वाढतोय म्हणजे नेमकं काय होतं बरं का? अरे, तो कर्वेचर जे आपल्याला वाढताना दिसायला भेटत असतो, तो कर्वेचर जे आहे ते वाढताना आपल्याला दिसायला भेटते कशाचा? कॉर्नियाचा आणि भिंगाचा. तो भिंगाचा आणि कॉर्निया याचा दोघांचे जे काही कर्वेचर आहे ते आपल्याला वाढताना दिसायला भेटतोय. तर त्याच्यामुळे काय विषय होतो बरं का? तर त्याच्यामुळे जे काही किरणं आहेत त्या किरणांचा विषय होऊन जात असतो. तो किरणांचा विषय काय होईल ती स्टोरी आपल्याला कळून देईल. पण एक बात लक्षात राहू द्या, की कॉर्निया आणि भिंग यांचा कर्वेचर जो काय तो इन्क्रीज होतो, आणि इन्क्रीज झाल्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय. हा तर झाला एक रिझन. पण परफेक्ट रिझन काय आहे? परफेक्ट रिझन हे आहे, लक्षात घ्या. परफेक्ट रिझन काय? तो दुसरं रिझन आहे आईबॉल इलॉंगेट. जो काही आपला आईबॉल आहे, समजा हा आईबॉल आहे, हा आईबॉल काय होतो? इलॉंगेट होतो. आता मला सांगा, आईबॉल इलॉंगेट होणं म्हणजे काय रे? आईबॉल जो काही आहे तो इलॉंगेट होतोय. आईबॉल आपला काय होतो? इलॉंगेट. दुसरं रिझन सांगतोय, द आईबॉल इलॉंगेट सो दॅट डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीज. मला एक बात सांगा, हा अशा पद्धतीने काय होता? आपला आईबॉल होता. हा आईबॉल इलॉंगेट होणं म्हणजे समजा मोठं होऊन जाणं, राईट का? तो आईबॉल काय झाला? आपला मोठा झाला. तो आईबॉल मोठं झाल्यामुळे जे की कर्वेचर असतात ना, हे पण काय होतात? इन्क्रीज होऊन जातात. तो ड्यू टू द इन्क्रीज इन द ड्यू टू द व्हॉट? इलॉंगेशन ऑफ. तो आईबॉल काय झाला? इलॉंगेट झाला. आईबॉल इलॉंगेट होतो. रोग कशामुळे होते बघा? आईबॉल इलॉंगेट होतो, त्यामुळे आपले जे काही कर्वेचर आहेत, कशाचे कर्वेचर? तो कॉर्नियाचे कर्वेचर आणि भिंगाचे कर्वेचर हे पण इन्क्रीज होऊन जातात, राईट? आणि आता घडतंय काय तो लक्षात घ्या. आईबॉल इलॉंगेट झाल्यामुळे जी भिंग आहे ना, त्याच्यामध्ये काय होते? आयबॉल इलँगेट झाल्यामुळे याची फोकल लेंथ जी आहे ना, ती फोकल लेंथ अशा पद्धतीने इकडे फोकल लेंथ काय असते? एक पर्टिक्युलरली एवढीच फोकल लेंथ असते. केवढी फोकल लेंथ असते आपल्या डोळ्यांचं? तर डोळ्यांची फोकल लेंथ जर बघितली ना, इनर साईडमधली तिथे व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी 2 सेंटीमीटर. डोळ्यांच्या आतमधली जी फोकस लेन, इनर फोकस लेन असते ती किती असते? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटरवरतीच इमेज बनायला पाहिजे. हे इथून ते इथपर्यंत जे नाही, हे 2 सेंटीमीटर अंतर असतं. तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे मी काय सांगतोय बघा. हे इथून तर इथपर्यंत अंतर 2 सेंटीमीटर असायला पाहिजे. पण आता झालं असं की आपला डोळा जो आहे वाढला. हा डोळा जर का इलॉंगेट झाला, त्यामुळे ते काय आहे, हे 2 सेंटीमीटर इथून तर 2 सेंटीमीटर तर इथंच येऊन जाईल ते. मग 2 सेंटीमीटर जर इथं येईल तर मग इलॉंगेट झाल्यामुळे लवकरच इथं तयार होऊन गेला. लक्षात येते का मी काय सांगतोय? तर मायोपिया हा रोग कशा पद्धतीने होतो मी त्याच्याबद्दल डिस्कस करताना सांगतोय. जे काही आपला आईबॉल आहे तो आईबॉल इलॉंगेट होऊन जातो. तो आईबॉल इलॉंगेट झाल्यामुळे काय होऊन जातं? जी फोकल लेंथ आहे ना, ती फोकल लेंथ इथली फोकल जेव्हा नॉर्मल आई होती तर नॉर्मल आईला इथं होतं ते बरोबर फोकल लेंथ, परंतु इलॉंगेट झाल्या कारणाने ही फोकल लेंथ जी आहे इथे येऊन जाईल, इकडे शिफ्ट होऊन जाईल. मग इकडे शिफ्ट झाल्यामुळे आपल्याला ब्लर दिसायला लागेल. मग दूरच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दूरच्या वस्तू काय होऊन जातात? तर ब्लर. लक्षात घ्या. तो दूरची जी काही वस्तू आहे इन्फिनिटी अंतरावरती, राईट का? तर ती इन्फिनिटी आता वरची आपल्याला क्लिअरली दिसत नाही. क्लिअरली दिसत नाही का? कारण की आपल्याला रोग झालेला असतो. कोणत्या प्रकारचा रोग? तर तो रोग अशा पद्धतीचा आहे. तो मायोपिया जो काही आहे, मायोपियाचे तुम्हाला रिझन काय सांगितले मी? काय काय रिझन सांगितले लक्षात आले का? की जे की आईबॉल आहे, आईबॉल इलॉंगेट झाल्यामुळे डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना, तो लेन्स आणि रेटिना काय होऊन जाते बरं का? तो डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना, हे बघा,
तो डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रॅटिना इन्क्रीज, लेन्स आणि रॅटिनामधलं डिस्टन्स जे काय ते इन्क्रीज होऊन जातं आणि आपला फोकस पॉईंट इथपर्यंत येऊन जातो. तो फोकस पॉईंट इथं येत असेल तर इमेज तर इथं बनेल आणि इथं कशाला इमेज बनेल, इमेज तर नेहमी इथंच बनते, इथं इमेज बनेल ना तेव्हा आता सेन्स करतील ना ते, बरोबर की नाही. तो लक्षात घ्या, जेव्हा पण आपला आई बॉल इलॉंगेट होत आहे तर लेन्स आणि रेटिना यांच्यामधलं अंतर वाढून जातं. जो आपला फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ रिड्यूस होऊन जाते, फोकल लेंथ रिड्यूस होऊन जाते, ती फोकल लेंथ जी आहे त्यामुळे आपल्याला काय होऊन जातं, हा प्रॉब्लेम येऊन जातो. लक्षात आलं का. तर ज्यांचे डोळे जे आहेत ते इलॉंगेट झालेले असतात त्यांना मायोपिया किंवा नियर साइटनेस हा प्रकारचा रोग होऊन जातो. मग तुम्हाला काय तुम्ही काय म्हणणार का मग याला काय करावं बरं का. आता याला काय करावं, तो याला काय करावं यासाठी आपण काय करत असतो, चष्मा लावतो. आता चष्मा लावणार आपण, मग चष्मा कोणत्या प्रकारचा लावायचा बरं का बघा. तर मायोपिया आणि नियर साइटनेस हा प्रॉब्लेम आपला, हा डिफेक्ट आपल्याला दूर करायचा आहे. तो चष्मा लावणार आणि स्पेक्टॅकल लावणार. तो स्पेक्टॅकल लावणार विथ अ कॉन्केव्ह लेन्स. कोणत्या प्रकारचा रे बघा, तो मी काय करत असतो, कॉन्केव्ह लेन्स. तो कॉन्केव्ह लेन्सचं मी काय लावणार, स्पेक्टॅकल लावणार. मग दुरून येणारे किरण कधी पण पॅरल असतात, ते येणार अशा पद्धतीने कॉन्व्हर्ज होतील, राईट का, कॉन्व्हर्ज होतील. तो कॉन्व्हर्ज होतील आणि मग जाऊन काय होईल ते, मग जाऊन तो पद्धतशीर इथं जाऊन ते पडतात. ठीक आहे. तो लक्षात घ्या. तुम्हाला काय काय पॉईंट बोलतोय मी, की नियर साइटनेस और मायोपिया हा रोग काय असतो हे सांगितलं. त्याची दोन कारणं सांगितली. फेमस कारण काय होतं, की आपला आईबॉल जो आहे तो इलॉंगेट होऊन जातो. इलॉंगेट झाल्यामुळे त्या लेन्स आणि रॅटिनामधलं अंतर वाढून जातं. फोकल लेंथ ही कॉन्स्टंट असल्यामुळे फोकल लेंथ आतमध्ये शिफ्ट होऊन जाते. फोकल लेंथ आतमध्ये गेल्यावरती रॅटिनावरती इमेज बनतच नाही, त्यामुळे ब्लर इमेज आपल्याला दिसायला भेटतं, राईट का. आणि दुसरं काय सांगितलं तुम्हाला, कर्वेचर, कॉर्नियाचा कर्वेचर आणि आय लेन्स जे काही आहे, आय लेन्स ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसायला भेटतं, कर्वेचर इन्क्रीज होताना दिसायला भेटतं. तो हे पॉईंट मी तुम्हाला सांगून दिले. आणि जर का तुम्हाला समजा मायोपिया रोग जर टाळायचा असेल तर चष्मा आपण वापरतो. आणि चष्मामध्ये कोणत्या प्रकारची भिंग असते, तर चष्म्यामध्ये जी आहे आपली कॉन्केव्ह लेन्स असते. कळाली का रे, बात कळाली का. कॉन्केव्ह लेन्स कळाली का. तो कॉन्केव्ह लेन्स काय करते, कॉन्केव्ह लेन्सच्या मदतीने आपण प्रॉपर फोकल लेन्स ॲडजस्ट करून घेत असतो. तो बरोबर तिथे जाऊन ते पडून जाते. ठीक आहे. तो जे काही लेन्स आहे ते लेन्स जे काही आहे ते बरोबर इन्सिडन्स लेन्सला काय करून टाकतात, इन्सिडन्सला बरोबर कुठे जाऊन रेटिनावर जाऊन फेकतात. तो रेटिनावर जाऊन मग जाऊन इमेज बनून जाते. लक्षामध्ये. तो हा प्रॉब्लेम दूर कसा करायचा, प्रश्न काय काय विचारतील तुम्हाला. एक तर मायोपिया म्हणजे काय, दुसरं नाव हायपर, मायोपियाला नियर साइटनेस म्हणतो आपण, नियर साइटनेस म्हणतो. का म्हणतो त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितली. जवळचे क्लिअर दिसतात, दूरचे लांबचे जे काही आहेत ना ते आपल्याला ब्लर दिसायला भेटतात, राईट का. आता तुम्ही म्हणणार की यार जवळचे कसं काय क्लिअर दिसतात, मग जवळचे कसं क्लिअर दिसतात बघा. या मायोपिया रोगमध्ये जवळचं कसं क्लिअर दिसतात. इथं काय एखादी वस्तू जवळची, मी तुम्हाला काय बोललो बरं का, जवळपासून किरणं कशी निघतात रे सांगा. तुम्ही म्हणणार मग अशा पद्धतीने, हे बघा जवळ जर वस्तू असेल ना तर किरणं अशी निघतात, अशी निघून ते पद्धतशीर इथं जाऊन होऊन जातात. आपले डोळं तेवढं काम करू शकतो, तर तेवढा डोळा आपला काम करून घेत असतो, ते बरोबर ॲडजस्ट करून घेतो जवळच्या वस्तूला. परंतु लांबवाला जे की ना तर लांबच्या केसमध्ये खूप आखूड येऊन जातं ते इथं, आणि त्यामुळे आपल्याला चष्मा लावावा लागतो. मग इथल्या रे इथं जाऊन फेकले जातात. लक्षात आलं का मी काय बोलतोय ते रे, कळालं का. आर यू ऑडिबल टू मी, राईट. तो बघा आता आहे मायोपिया. तो मायोपिया बघा, तो मायोपियाच्या केसमध्ये लांबची बॅट तुम्हाला ब्लर दिसणार, ठीक आहे. परंतु जवळून तुम्हाला ते एकदम क्लिअर दिसणार. बघा क्लिअर फरक स्पष्ट कारण घ्या. हे बघा एक तुम्हाला क्लिअर दिसायला भेटेल, हे लांबचं ब्लर आणि जवळचं तुम्हाला क्लिअर दिसायला भेटेल. त्याला मायोपिया किंवा नियर साइटनेस म्हणतो आपण. मग ते दूर करण्यासाठी तुम्ही काय करत असतात, कॉन्केव्ह लेन्स वापरतात. मग ते वाजवून ते बरोबर अशा पद्धतीने पडून इथं जाऊन ते हे होऊन जातात. ठीक आहे. तो मायोपिया जे काही आहे अजून पुढे खूप सारे PDF मध्ये आहेत, आपल्या पाना कुठपर्यंत 74पर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे. तो बघा आता दुसरा रोग बघायचा आपला. पहिला झाला मायोपिया MN, राईट. मायोपियाला नियर साइटनेस म्हणजे जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, क्लिअर. आता हायपरोपिया. आता हायपरोपिया जो काय आहे, हायपरोपिया काय आहे, तो हायपरोपिया जो आहे त्याला म्हणतो आपण फार साइटनेस. याला म्हणतो फार साइटनेस. तो फार साइटनेस म्हणजे काय बरं का रे, फार साइटनेस म्हणजे दूरचं तुम्हाला एकदम क्लिअर दिसतंय, परंतु जवळचं आहे ना ते ब्लर दिसतंय. दूरचं एकदम क्लिअर दिसते पण जवळचं जे ना ते ब्लर दिसायला भेटते, त्याला काय म्हणतो आपण फार साइटनेस. तो फार साइटनेस काय असतं बरं का, लक्षात घ्या. फार साइटनेसवर काय म्हणतो याला आपण हायपरमेट्रोपिया येते. जिथे ना हायपरमेट्रोपिया चुकीचं झालं आहे, ठीक आहे. हायपरमेट्रोपिया आहे, मेट्रोपिया. PIA हायपरमेट्रोपिया आपण त्याला म्हणत असतो. तो काय असतो बरं का, की जवळची ऑब्जेक्ट जी काय आहे, तुम्हाला जवळची ऑब्जेक्ट काय दिसते, ब्लर दिसते, आणि लांबची ऑब्जेक्ट जी ना एकदम क्लिअर दिसते. तो लांबची ऑब्जेक्ट एकदम क्लिअर दिसते. तो हे अशा पद्धतीने स्टोरी. तो जवळची ऑब्जेक्ट ब्लर दिसणार आणि लांबची ऑब्जेक्ट जी आहे ना ती तुम्हाला क्लिअर दिसणार. मग आता हे असं कशामुळे घडत असेल, तो असं कशामुळे घडत असेल तर लक्षात घ्या. जो काही आपला आईबॉल आहे,
आयबॉल काय होतं माहिती आहे का, आयबॉल जो आहे ना पहिल्या ठिकाणी काय झालं होतं रे, एकदम ॲपोजिट आहे, एकदम ॲपोजिट आहे. पहिल्या ठिकाणी जे की मायोफिया बोललो तुम्हाला, मायोफिया नियर साइटनेसच्या ठिकाणी काय झालं होतं, आयबॉल काय झाला होता, इलॉंगेट झाला होता. आयबॉल इलॉंगेट झाल्यामुळे काय झालं होतं बरं का, इलॉंगेट झाल्यामुळे लेन्स आणि रेटिनामधलं अंतर वाढलं होतं, फोकल लेंथ कमी झाली होती, राईट का. मग आता मी तुम्हाला काय सांगतोय, आयबॉल आता काय झालं माहिती आहे का, इलॉंगेट न झाला कॉन्ट्रॅक्ट झाला, म्हणजे त्याची साईज आहे आयबॉलची साईज जी कमी झाली. लक्षात झालं, हा आपला कॉमन आयचा आयबॉल आहे, राईट का, आणि तो आता अशा पद्धतीने दिसायला भेटतोय. तो आयबॉलची साईज जी आहे ना ती कमी झाली. सो ड्यू टू द व्हॉट, सो आयबॉल जो काय आहे तो आपला आयबॉलची साईज जी आहे ना ती कमी झाली. तो आयबॉलची साईज फ्लॅटिंग झाली, कमी झाली. तो कमी झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, जे काही लेन्स आणि याच्यामधलं अंतर जे आहे ना ते कमी झालं. कमी झालं याचा अर्थ काय, फोकल लेंथ इथं तुम्हाला नॉर्मल साईजला फोकल लेंथ एवढी पाहिजे होती, परंतु इथं कमी झालं, मग फोकल लेंथ बाहेर जाईल रे, बाहेर जाईल. मग किरणं कुठे जात पडतात, किरणं डायरेक्ट बाहेर जाऊन पडतात. लक्षात घ्या, हे डोळा आहे, ही वस्तू आहे, ही किरणं अशा पद्धतीने भिंगावरती पडतायत, अशा पद्धतीने ते भिंगावरती पडतात आणि डायरेक्ट बाहेर निघतात इथं, राईट का. बरं का, कारण की आपला डोळा जो आहे त्या डोळ्याची साईज कमी झाली, डोळ्याची साईज कमी झाली, त्यामुळे जे फोकल लेंथ आहे ती फोकल लेंथ बाहेर शिफ्ट होईल ना, फोकल लेंथ कॉन्स्टंट असते, ती बाहेर शिफ्ट होईल. मग अशा पद्धतीने जर का पडली तरी सुद्धा तुम्हाला ब्लर दिसायला लागू देईल. मग अशा पद्धतीचा रोग आपल्याला होऊन जातो. तो जवळची ऑब्जेक्ट जर का आपल्याला ब्लर दिसायला भेटते, तो आपल्याला कोणता रोग झालेला आहे, तर तो आपल्याला फार साईटनेस म्हणजे फारचं दिसतंय मला, फार साईटनेसवर राईट का, हायपरमेट्रोफिया आपण त्याला म्हणतो, राईट. तो ही अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. तर याचं कारण काय काय सांगितलं तुम्हाला मी, की जो काही आपला आयबॉल आहे तो ड्यू टू द फ्लॅटिंग ऑफ द आयबॉल डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना डिक्रीज, राईट का. तर लेन्स आणि रेटिना यांच्यामधलं अंतर काय होऊन जातं, कमी होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला फोकल लेंथ काय असते, फोकल लेंथ पण आपली काय झाली आता, तर फोकल लेंथ तुम्हाला जास्त रिक्वायर आहे ना इथपर्यंत, मग ते रे इथं जाऊन पडतात. लक्षात येते का, रे बाहेर जाऊन पडतात. तो कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. तो या ठिकाणी काय होते, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स जे आहे ते आपल्याला काय होताना दिसायला भेटतं, तो कमी होताना दिसायला भेटते. आणि जी कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर लेन्सची काय होते, कमी होऊन जाते. लक्षात घ्या, तो लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी होऊन जाईल. तो लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी होताना आपल्याला दिसायला भेटते. आणि हा जर का पॉईंट, मला हा डिफेक्ट जर का दूर करायचा असेल तर मला काय करावं लागेल, मला ते फोकल लेंथला ॲडजस्ट करावं लागेल. फोकल लेंथला ॲडजस्ट करणं म्हणजे काय, फोकल लेंथ पार बाहेर झाली जात होती ना, तर त्याला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्ही चष्मा वापरणार. ठीक आहे, मी चष्मा वापरणार. मला चष्मा कोणता वापरायचा, तो चष्मा वापरायचा कोणत्या लेन्सचा, तो कॉन्व्हेक्स लेन्सचा. ठीक, तो कॉन्व्हेक्स लेन्सचा चष्मा वापरून घ्या. मग ते काय होतात, ते किरणं बरोबर जाऊन इथून जे अशा पद्धतीने मर्ज इथं होऊन जातील, राईट, इथं मर्ज होतील आणि मर्ज झाल्यावरती पुन्हा जाऊन काय होतील, इथून अशा पद्धतीने इथं पडतील आणि मग जाऊन ते बरोबर इथं जाऊन पडतात. ठीक आहे, त्यांच्या इमेजेस पण आहेत, तुम्हाला पुढे जाऊन दिसायला भेटतील ते. ठीक आहे, तो कॉन्व्हेक्स लेन्स, ही बघा, ही कॉन्व्हेक्स लेन्स लावली, तो कॉन्व्हेक्स लेन्स जर लावले तर बरोबर इथं जाऊन ते रेटिनावर जाऊन पडतील. ठीक आहे, तो लक्षात घ्या. अजून आहेत पुढे इमेजेस. तर एवढा टेबल जर तुम्ही लक्षात घेतला तर तुमचा जे काही रोग आहे ते दोन प्रकारचे रोग लक्षामध्ये येऊन जातील. हायपोरोपिया, बघा दोघं नाव आहेत त्याला, हायपोरोपिया पण म्हणतात आणि हायपोमेट्रोफिया पण म्हणतात. ठीक आहे, तो मायोफिया आणि हायपोरोपिया और हायपोमेट्रोफिया हे दोन रोग दिसायला भेटतात. इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ शॉर्ट साईटनेस, याला शॉर्ट साईटनेस म्हणतात, राईट. आणि इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉंग साईटनेस. तो शॉर्ट साईटनेस म्हणजे काय बरं का, मायोफिया म्हणजे काय, जवळचं तुम्हाला काय दिसायला भेटते, क्लिअर दिसायला भेटते. आणि हायपरफिया म्हणजे काय, लॉंग साईटनेस म्हणजे काय, तुम्हाला लांबचं एकदम बढिया दिसायला भेटते. पुढे कॉज ड्यू टू इलॉंगेट ऑफ द आयबॉल, राईट का, कॉज ड्यू टू कंप्रेस ऑफ द आयबॉल, बरोबर. पुढे इमेज फॉर्मेड इन फ्रंट ऑफ द रॅटिना, राईट का, इमेज कुठे बनते, तो रॅटिनाच्या पुढं, इथे इमेज बनते, हे नको आहे आपल्याला, राईट का. इथे काय होते, इमेज फॉर्मेड बिहाइंड द रॅटिना, रॅटिनाच्या मागे इथे इमेज बनते आणि इथे पण ब्लरच आहे, त्यामुळे मला काय, कॅन्ट सी ऑब्जेक्ट फार अवे, राईट का. तो आपण लांबची वस्तू आपण बघू शकत नाही. आणि इथे काय, कॅन्ट सी ऑब्जेक्ट विच आर नियर, जवळची ऑब्जेक्ट आपण बघू शकत नाही. पुढे काय, कॅन सी क्लोज द ऑब्जेक्ट क्लिअरली, तो कॅन सी क्लोज द ऑब्जेक्ट क्लिअरली, कॅन सी फार अवे, बरोबर. तो जवळची ऑब्जेक्ट आपण बघू शकतो, लांबची ऑब्जेक्ट आपण इकडे बघू शकतो, ही बात तुम्हाला कळते. पुढे करेक्टेड युजिंग द कॉन्केव लेन्स अँड करेक्टेड युजिंग द कॉन्व्हेक्स. एवढं जर तुम्ही बघितलं तर याच्यावर परीक्षेच्या बाहेर दुसरा क्वेश्चन कोणता येणार नाही. कळालं का सांगा, कळालं का रे. स्टोरी जास्त टाईम लक्षात ठेवण्याची बात बघा, स्टोरी किती टाईम जास्त, काहीतरी हिंट वगैरे शोधा. हे आलं पुन्हा अकोमोडेशन पॉवर. तो अकोमोडेशन पॉवर किती असते रे, डोळ्यांच्या लेन्सची अकोमोडेशन पॉवर म्हणजे फोकल लेंथला ॲडजस्ट करायची कॅपॅसिटी जी असते ना, ती 25 सेंटीमीटरपासून इनफिनिटी, एक नॉर्मल आईची बातमी करतोय. तर तेवढ्या रेंजमध्ये एकदम बढिया आहे, काम करून घेतं. आणि ज्याचं फोकल लेंथ कमी असते, ज्याची पॉवर कमी असते ना, मग ते चष्मे लावतात, बरोबर की नाही, त्याची बात असते. तो अकोमोडेशन पॉवर ऑफ द आई, ॲबिलिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ, राईट का. तो आपली जी लेन्स आहे ना, त्या लेन्सची ॲबिलिटी असते फोकल लेंथला चेंज करायची. तो मायोफिया माहिती आहे, नियर साईटनेस मोस्ट कॉमन आय डिफेक्ट. ओके, मायोफिया, हे बघा मायोफिया. तर मायोफियाबद्दल काय सांगितलं मी, लांबचा चष्मा ब्लर दिसतोय, जवळचा चष्मा क्लिअर दिसेल. हे बघा, तो जवळचा चष्मा क्लिअर दिसतोय, पण लांबचा चष्मा जो आहे ना तो ब्लर दिसतोय, तो बघितला पण वरती आपण. तर हे बघा, लांबचा चष्मा म्हणजे किरण कशी येतं अशी, आणि कुठे जाऊन पडतोय असं, कशामुळे घडतंय, हे बघा नॉर्मल आहे. हे बघा, दिसतंय का इलॉंगेट झालेलं, हे बघा, ही नॉर्मल आई आहे,
आणि ही कोणती आहे, मायोफिक आहे. तर बघा इलॉंगेट झालेली की नाही. आता तुम्हाला दिसायला भेटेल की यांच्यामधलं अंतर एवढं पाहिजे होती, फोकल लेंथ पण आपली. पण आता हे लेंथ जे नाही वाढून गेलं, मग फोकल लेंथ इकडे शिफ्ट होऊन जाईल ना, मग ते इमेज इथं बनेल ती रॅटिनाच्या पुढं, बरोबर की नाही. मग रॅटिनाच्या पुढे तर ब्लर होऊन जाईल ते. मग त्यामुळे तुम्हाला असं तो चष्मा लावावा लागतो, राईट का. तो डिस्टन्स इज मोर, डिस्टन्स लांब होऊन गेलं ते, राईट. त्यामुळे आपण काय करतो, कॉन्क्यू लेन्स वापरतो आणि मग जाऊन ते बढिया काम आपल्याला होतं, ठीक आहे. तो नंतर मायोफिया काय असतो, तो मायोफियाबद्दल हेच सेम, राईट का. मायोफियाबद्दल स्टोरी चालली. मायोफिया आणि हायपरफिया दोघे. आता बघा, ही हायपरफियाची बातमी सांगत होतो. हायपरफिया म्हणजे काय प्रकारे, हायपर म्हणजे दूरची एकदम क्लिअर दिसते बघा एकदम, राईट. आणि जवळचे बघा बाया कशा ब्लर दिसत आहेत, राईट का, अशा पद्धतीने दिसायला भेटतं, ठीक आहे. तो फार साईटनेस, नियर साईटनेस कळत असेल तुम्हाला. यासाठी मला कोणती लेन्स वापरायची, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव लेन्स. चला चला चला, कुठपर्यंत आलो बरं का. तो ठीक आहे. आता पुढचाच एक रोग असतो रे. आता एक रोग कोणता असतो हे बघा, हा वाला. हा एक तिसरा रोग आला डोळ्यांचा, ॲस्टिगमॅस्टिक. काय हा, ॲस्टिगमॅटिझम, ठीक आहे. तो ॲस्टिगमॅटिझम काय बरं का, ॲस्टिगमॅटिझम. तो ॲस्टिगमॅटिझम म्हणजे काय होतं माहिती आहे का, की किरणं जे आहेत ना, किरणं, तो समजा एखादा खांबा आहे, तो खांबाचा वरून येणारे जे किरणं आहेत ना, ती अशा पद्धतीने जातात डोळ्यामध्ये, अशा पद्धतीने डोळ्यामध्ये जातात. आणि असा आपल्याला उलटा खांबा दिसतो इथं, बरोबर. पण घडतं काय माहिती आहे का, घडतं काय की वरच्याची किरणं, हा खांबा इथे आहे ना, वरच्याची किरणं इथपर्यंत पोहोचत आहेत आणि याची किरणं रॅटिनावरती पोहोचत आहेत. तर तुम्हाला आवाला दिसेल आणि वरचं टोकणं ते ब्लर दिसायला लागेल. असा एकदम गंदा रोग या, राईट का, ॲस्टिगमॅटिझम. तर ॲस्टिगमॅटिझममध्ये काय होतं, वरची किरणं इथपर्यंतच पोहोचत आहेत आणि खालची किरणं इथपर्यंतच पोहोचून जातात. याला म्हणतो आपण ॲस्टिगमॅटिझम, ठीक आहे. तो दोघं किरणं जे आहेत ना, इथं जाऊन बरोबर असं पडायला पाहिजे होतं, असा खांबा दिसतो ना इथं डोळे याच्यावरती. तर तो पण विषय असा होऊन जातो. तो ॲस्टिगमॅटिझम काय असतो की एक रोग आहे बा अशा पद्धतीचा. तर मग हा रोग कशामुळे होतो, डोळे चोळल्यामुळे. जर का तुम्ही काही झालं ना डोळ्यामध्ये, आपण डोळे चोळतो, मग आपण आपली आई म्हणते आपल्याला डोळे जास्त चोळू नको, कारण की डोळे चोळल्यामुळे मग आपण नंतर आपल्याला ना एकदम वेगळं एखादे चित्र जे ना एकदम वेगळं दिसायला लागून जातं. तर परत डोळे चोळणारे जे किलो हे असतात त्यांना हा रोग आपल्याला दिसायला भेटून जात असतो, ठीक आहे. हे बघा इमेज, तो इथे कुठतरी वेगळा पॉईंट जातो आणि इथं कुठतरी वेगळा पॉईंट दिसायला, तो ऑब्जेक्ट ॲपियर ब्लरी, राईट का. ते दूरची असो ऑब्जेक्ट का जवळची असो, ती तुम्हाला ब्लर दिसायला भेटणार. तो असा पण हा रोग मला दिसायला भेटतो, तो दूरची असो का जवळची असो. कशामुळे होत असतं ते, तर बघा हा गडी बघा डोळे चोळतोय, ते डोळे चोळल्यामुळे होत असतं, ठीक आहे. तो बिहाइंड द या अशा पद्धतीने आपला हा जो काही आहे हा रोग आपल्याला दिसायला भेटून जातो, ठीक. ते जवळची वस्तू असो का लांबची वस्तू असो, दोघा ठिकाणी हा रोग घडू शकतो. पण कशामुळे होतो ती बातमी तुम्हाला सांगून देईल. तर पुढे चला बरं का. तो हे बघा इथे मेन्शन केले, तुम्हाला नोट दिलेली आहे, डोंट रब द युअर आई. चला पुढे. आता शेवटचा रोग आहे काय हा, प्रेसबिओपिया, ठीक आहे. तो प्रेसबिओपिया काय बरं का. आता प्रेसबिओपिया जो काही आहे, हा जो आहे म्हाताऱ्या माणसांमध्ये जास्त दिसायला भेटतो. तो वयानुसार काय होऊन जातं, वयानुसार जी काही आहे आपली जी काही पॉवर असते, अकोमोडेशन पॉवर, ती अकोमोडेशन पॉवर कमी होऊन जाते. तर अकोमोडेशन पॉवर आपली कमी होऊन जाते, त्यामुळे जो काही आहे हा रोग आपल्याला दिसायला भेटतो. हा रोग कसा असतो बरं का, हा रोग सेम याच्यासारखा आहे. हा रोग सेम कोणासारखा, हायपरोफिया, जो दुसरा होता ना आपला कोणता, हायपरमेट्रोफिया, तो राईट का. हायड्रोमेट्रोफिया जो काही रोग आहे ना, फोर साईटनेस, त्याच्यासारखा हा रोग असतो आपला. हा रोग त्याच्यासारखाच आहे, सेम त्याच्यासारखा आहे. परंतु हा रोग कशामुळे होतो, वयानुसार होतोय. कशानुसार होतोय, वयानुसार. तर हा रोग जो आहे तो वयानुसार होताना आपल्याला दिसायला भेटतो. कशा पद्धतीची बात आहे बघा. तो प्रिस्बोपिया जो काही आहे हा सेम असतो हायपोरियाच्यासारखा. दोघांची स्टोरी सेमच आहे, दोघांची स्टोरी सेम आहे. परंतु बात लक्षात घ्या, हा कशामुळे होत असतो, जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ द, लक्षात घ्या, फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस विथ द एज. जी डोळ्यांची जी फोकसिंग पॉवर असते किंवा आपण त्याला काय म्हणतो अकोमोडेशन पॉवर, ती वयानुसार कमी होऊन जाते. त्यामुळे काय होऊन जातं, तर त्यामुळे जे की मसल असतात, कोणता आपला तो वरचा मसल होता एक, तो मसल काय करतो, त्याची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. मी तुम्हाला बोललो होतो ना, त्याच्यामुळे हा रोग आपल्याला होताना दिसायला भेटून जातो. तो रोग कशासारखा आहे, सेम आहे. कशासारखा आहे तो, हायपरोपिया याच्यासारखाच रोग आहे. परंतु हा कशामुळे होतोय, वयानुसार होत आहे. जी पॉवर आहे ना, जे मसल असतात ना, ते कंप्रेस कमी करतील किंवा हे करतील त्याच्यामुळे. कारण की मसल कंप्रेस करून काय करतात, फोकल लेंथला ॲडजस्ट करून रॅटिनावरती फेकतात. परंतु वय झाल्यामुळे जी आहे त्याची ताकद जर का कमी होत असेल तर ते त्याच्यावरती फेकू शकत नाही. आणि त्याच्यावर जर का फेकू शकलं नाही तर हा प्रकारचा रोग आपल्याला दिसायला भेटून जातो. तो हायपरोपिया म्हणजे काय, तुम्हाला जे ना लांबची वस्तू एकदम बढिया दिसते रे, पण जवळची वस्तू दिसायला भेटत नाही. जवळची काय दिसायला भेटत नाही, जवळची किरणं इथं जाऊन मागे फेकले जातात. परंतु या मसलमध्ये एवढी ताकद नाही आहे की त्या या इकडच्या याला इथं जाऊन इथपर्यंत आणतील. आलं का लक्षामध्ये. तो प्रेसबिओपिया जो काही आहे हा हायपरोपियाच्या सारखाच असतो. तो वयानुसार होत असतो. वयाची जी काही पॉवर जी आहे लेन्सची, ती आपल्याला काय दिसायला भेटते, कमी झाल्यामुळे दिसायला भेटते, ठीक आहे. ठीक आहे. तो पॉवर ऑफ अकोमोडेशन काय होऊन जाते, लेस होऊन जाते वयानुसार. तो अकोमोडेशन पॉवर लेस झाल्यामुळे ते मसल काम करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला दूरची वस्तू तर दिसते व्यवस्थित, पण जवळची वस्तू आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. कारण की लक्षात घ्या,
जवळची मी तुम्हाला काय बोललो आहे आठवते का? सगळ्यात जास्त ताण सांगा बरं का मला तुम्ही, सगळ्यात जास्त ताण जो आपला वरचा हे मसल असतं त्या मसलला कधी द्यावं लागतं? जवळची वस्तूलाच ताण द्यावं लागतं बोललो होतो तुम्हाला मी, आठवते का? तो जवळची वस्तू बघण्यासाठी आपल्या मसलला जास्त काम करावं लागतं. लांबवरचं ते इझिली काम करून घेतं, त्याला काही विषय नाही एवढा. तो लांबवरचं एकदम मरेपर्यंत लांबवरची जे काही आहेत ना लांबवरची वस्तू बघू शकतात ते इझिली काम करून घेतात लेन्स. ते लेन्सची तेवढी ती हे असणार आहे. परंतु आपली जी काही लेन्स आहेत ना जर का जवळ वयानुसार जे आहे ना पॉवर कमी होत जाते, तो वयानुसार पॉवर कमी होऊन जाते. त्यामुळे जे काही आहे त्यामुळे आपलं जे काही डोळे आहेत ते डोळे या जवळच्या वस्तूला इकडे शिफ्ट करू शकत नाही, याला इकडे शिफ्ट करू शकत नाही. ठीक आहे. हे बघा आता ॲक्च्युली काय घडलं बरं का या ठिकाणी जे आहे ना, मला सांगा बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जो आपला मला प्रश्नाचं उत्तर द्या. मायोपिया आणि हायपरोपिया हे दोन रोग कशामुळे होत होती? पटकन सांगा. हे दोन रोग कशामुळे होत होती रे? फास्ट. हे दोन रोग कशामुळे होत होती? ड्यू टू दी इन्क्रीजिंग ऑफ द आयबॉल और डिक्रीजिंग ऑफ द आयबॉल. तो आयबॉलची साईज कमी किंवा जास्त झाल्यामुळे हा रोग होत होता. परंतु हा रोग जो काही आहे ना नॉर्मल आई एवढाच डोळा आहे, डोळा नॉर्मल आई साईज तेवढीच आहे. परंतु घडतंय काय माहिती आहे का? घडतंय असं की काय झालं आहे की पॉवर जी आहे ना आपली ती पॉवर कमी झाली, राईट का? तो पॉवर कमी झाली. तो काय बरं का इथं बघा, तर इथं काय मेन्शन केलं आहे, नॉर्मल आईची काय असते 25 सेंटीमीटरची की आहे ना 25 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला काय दिसायला भेटते? 25 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला वस्तू जी की आहे ती काय दिसायला भेटते? 25 सेंटीमीटरपर्यंत. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही 25 सेंटीमीटरपासून तर त्याच्या पुढची जेवढे काही वस्तू असतील ना तुम्ही एकदम क्लिअरली बघू शकतात 25 पासून तर पुढचे. पण इथं काय 25च्या पुढं इथून म्हणजे जवळजवळ आता 30पर्यंत जाऊ मी, राईट का? तो इथं काय मेन्शन केलं, इथं दोन केले ना इथं, तो इथं राहून गेलं, इथं लिहायचं मी स्क्रीनशॉट लवकर काढून घेतला होता. तो लक्षात घ्या इथं 25 सेंटीमीटर, इथं 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त. इथं मॅटर काय आता लक्षात घ्या, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ह्या डोळा आहे 25 सेंटीमीटर, त्याच्या पुढची जेवढी काही वस्तू असेल तुम्ही एकदम क्लिअरली बघू शकतात, राईट का? एकदम बढिया आहे, ओके. परंतु हा जो रोग होतो ना याच्यामध्ये काय घडतं आहे, 25 सेंटीमीटरपेक्षा इथं म्हणजे जवळजवळ 50 सेंटीमीटरच्या पुढच्या वस्तू तुम्ही बघू शकतात, राईट का? 50 का 25पेक्षा जास्त 30 तुम्ही याच्यामधले जे ना याच्यामधले एकदम क्लिअर बघू शकत नाही. लक्षात येते का तुमच्या? तो लक्षात घ्या 25 सेंटीमीटरची वस्तू जर का जवळ पकडून घेतली ना तर तुमच्या डोळ्याला ताण येतो, राईट का? खूप जास्त ताण येतो, म्हणजे तुम्ही ताण नाही देऊ शकत. तर 25 सेंटीमीटरच्या पुढची जेवढी काही वस्तू आहे नॉर्मल आई एकदम क्लिअरली बघू शकतो. परंतु हा जो आपला कोणता रोग आहे प्रिस्बोपिया जो काही आहे याच्यामध्ये काय घडतंय 25 नाही 25पेक्षा जास्त वाले अंतर म्हणजे 30-35 याच्या पुढचे म्हणजे तुम्हाला एवढं जो काही ना एवढ्या अंतरामध्ये असणारा जो काही आहे ना ती वस्तू दिसणार नाही. लक्षात आलं का? मग जवळची वस्तू आपण क्लिअरली बघू शकत नाही कारण की जी ताकद असते याची ती कमी झालेली आहे. लक्षात आलं का तुम्हाला? तो ताकद कमी होऊन गेली. तर नॉर्मल आईची ताकद किती असते 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत आणि याची काय 25 सेंटीमीटरच्या कुठे 30 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत असू शकते. मग किती रिजन कमी झाला इथला 5 सेंटीमीटरमधला, राईट का? तो 5 सेंटीमीटरमधला कमी झाला म्हणजे याच्यामधले एखादी वस्तू बी आली ना तरी सुद्धा ती आपल्याला काय दिसायला भेटेल? ब्लर दिसायला भेटेल. आलं लक्षामध्ये? तो हा झाला आपला काय झाला प्रिस्बिओपिया. तो प्रिस्बिओपिया पण आपला कंप्लीट झालेला आहे. अशा